कुठे जायचं असेल तर आपल्याला नेहमीपेक्षा डबल टिबल काम करावं लागतं. असंच काहीसं माझं चालू आहे. माझ्या घरी आहे लग्न माझ्या पुतण्याचं आणि लग्न आले अवघ्या 4 दिवसावरती आणि मी अजून इथेच आहे शॉपवरती. कारण घेतलेली कामं कंप्लीट व्हायची आहेत. लग्नाची तारीख कळून 8 दिवस झाले आम्हाला, पण काही कामं उरकण्याच्या मार्गावरती नाही आहेत. कारण लग्न सीझन चालू असल्यामुळे एवढे क्लायंट आहेत, एवढ्या ऑर्डर आहेत, त्याच्यामुळे ती चालू आहेत. घेतलेल्या ऑर्डर चालू होत्या आणि लग्न होणार होतं हे माहीत होतं, पण डेट काय ठरेल हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळे सगळा अवघड झालेला आहे विषय. तर आता घरचंच लग्न आहे, पर्याय नाही आहे. कसंही करून आपल्याला ते अटेंड करावं लागेल आणि पाहुण्यांसारखं जाऊन चालणार नाही त्याहून जास्त. तर हे काही ब्लाऊज आहेत, काल शिवून दिले होते हातशिलाईसाठी 5 ब्लाऊज आहेत, हातशिलाईवरून आलेले आहेत. आणि अजून खूप सारे ब्लाऊज इकडे बघा, हे 5 आहेत हातशिलाईचे. अजून खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत, कटिंग केलेले आहेत. तर बघा, कटिंग केलेल्यातला स्टॉक एक स्टॉक असा हा खूप दिवसाचा स्टॉक आहे बरं का. हे 2 ब्लाऊजांचा, त्याच्यात तिसरा हा वाढलेला आहे. पुन्हा इकडे हे एक बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, हे वर्कवाला आहे, जसं की मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे 4 झाले. त्यानंतर हे एक आहे ग्रीनवालंच, हे जोडायचं आहे अजून. ग्रीन किती क्वांटिटीमध्ये आहेत बघा. हा ग्रीन आहे, ग्रीन इकडे ग्रीनच आहे आणि खूप सारे ग्रीन यावेळेला शिवलेले आहेत. इकडे पण अजून 2-3 ग्रीन आहेत. माझ्या पाठीमागे तुम्हाला ब्लाऊज दिसत आहेत त्याच्यामध्ये. आणि पुन्हा हा हातात ब्लाऊज आहे शिवतीये, फिटिंग बाकी आहे. आणि त्यानंतर अजून हे 4 ब्लाऊज आहेत, हे नवरीचे ब्लाऊज आहेत. आणि हा पण ग्रीन नवरीचा ब्लाऊज आहे. हे 4 ब्लाऊज नवरीचे आहेत, अचानक आलेले डेली वेअरच्या साड्यांवरचे. आणि त्यांनी हेच घेतलेले आहेत लग्नाला साड्या बहुतेक. आणि हे नॉर्मली ब्लाऊज आमच्या क्लायंटचे आहेत. ह्यातला एक हा जो आहे तो अर्जंटचा आला होता परवा दिवशी. ह्याला काल कट करून स्टिच झालेला आहे. छान आहे ही साडी, ब्रॉकेट सिल्कमध्ये 3,500-4 हजारची रेंज आहे. आणि हे असे खूप सारे ब्लाऊज, ते 5, हे 4, 9, हातातला एक 10 ब्लाऊज आहेत. आणि सगळी धावपळ चालू आहे. आणि याच्यामध्ये अधूनमधून कुणी ना कुणी छान गोष्टी रमवायला किंवा काय येतात. तर गप्पा होतात, सगळ्या होतात, पण काम जेवढं वढू तेवढं संपत नाही असं होतं.